नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप उफाळून आला आहे। प्रकल्पासंदर्भात आयोजित जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली। ग्रामस्थांच्या विरोधाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत। शेतीवर होणारा परिणाम। सिमेंटच्या धुळीमुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रदूषणाचा धोका। प्रकल्पामुळे हवा, पाणी आणि माती प्रदूषित होऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील असा दावा नागरिकांनी केला आहे। धार्मिक महत्त्व। प्रकाशा हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने औद्योगिक प्रकल्पामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल। प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा। प्रकल्पाला मंजुरी दिल्यास तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या वाढत्या विरोधामुळे आता या प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रकाशा हे धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी जे आता प्रकल्प उभे केले जातात, यापूर्वी देखील या ठिकाणी केमिकल फॅक्टरी होती आणि आता परत सिमेंटची फॅक्टरी या ठिकाणी उभी राहते। नेमकं काय प्रकार आहे, आपण का नेमका याला विरोध दर्शवतो? प्रामुख्याने प्रकाशा हे गाव तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये राजपत्रित सरकार दरबारी नोंद असल्या कारणामुळे MPS महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार आणि निकषानुसार येथे फक्त श्वेत आणि ग्रीन दर्जाचे प्रकल्पच इकडे येऊ शकतात। संबंधित उद्योजकाला सुद्धा संबंधित विभागाने मिसगाईड केलेले आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये भालर MIDC सुद्धा आहे। तिथे सर्वतोपरी सगळ्या गोष्टींनी तिथं सुविधा होत्या तरी सुद्धा प्रकाशा इथं असे सगळे निकष असताना त्या परवानगी देण्याचा यांनी मानस ठेवलेला होता। पण याचे दुष्परिणाम अशा पद्धतीचे आहे का सर्वांगीण दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने, हेरिटेजच्या हिशोबाने हे आरक्षित क्षेत्र आहे आणि शेती, आरोग्य सगळ्या गोष्टींनी इथं दुष्परिणामच होणार आहे। आणि शिवाय हा फुल्ली ऑटोमेटेड प्लांट आहे, याच्यातून फक्त 47 लोकांचा रोजगार निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने 25 ते 50 हजार प्रकाशा आणि पंचक्रोशीतील लोकांचं या परिसरामध्ये आरोग्य धोक्यात येणार आहे। म्हणून प्रकाशा ग्रामस्थ वासियांनी आणि ग्रामपंचायतींनी आणि पंचक्रोशीतील संबंधित सर्व ग्रामपंचायतींनी देखील कडाडीच्या हरकत घेतलेली आहे। ही नोंद आमची घेण्यात यावी। त्याला आपण विरोध दर्शवला, नेमका कशासाठी हा विरोध दर्शवला जातो? परवा त्यासाठी जनसुनावणी आयोजित केली होती। प्रामुख्याने सिमेंटचा प्रकल्प हा लोकवस्तीपासून आणि शेतजमिनीपासून लांब असायला पाहिजे। कारण काय की सिमेंट पासून जे धुळकण उडतील त्या धुळकणामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होईल आणि सदर प्रकल्पाचा अगदी काही अंतरावरच आमचे तीर्थक्षेत्र आहे, तिथे बऱ्याचशा जलसाठा राहतो। त्या जलसाठ्यामधून असंख्य पंचक्रोशीतील असंख्य गावांना पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत आणि शाळा, कॉलेज, अगदी ज्युनियर सिनियर KG पासून ते कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत आहेत, रोज जी धूळ उडेल त्या धुळीचे दुष्परिणाम त्या लहान लहान जीवांवर सुद्धा होईल आणि या परिसरात पूर्णतः बागायत जमीन आहे। बागायत जमिनीवर जर धूळ बसली त्या पिकांवर तर पिकांची फोटोसिंथेटिक क्रिया बंद होऊन उत्पन्न घटेल आणि परिणामी दूरगामी परिणाम। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।